तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 20व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात म्हणजेच फेब्रुवारी हप्त्याच्या वितरणासंदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेले आहे। फेब्रुवारीच्या हप्त्याला नेमकं विलंब होण्याचं काय कारण आहे आणि कोणतं एक काम तुम्हाला करावं लागणार आहे आणि ते काम केल्याच्या नंतरच तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे। तर काय सविस्तर बातमी आहे आणि फेब्रुवारीचा हप्ता नेमका तुमच्या खात्यावर कधी जमा होईल या संदर्भातली माहिती आपण समोरच्या 30 सेकंदात पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब कोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आतापर्यंत फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण हे व्हायला पाहिजे होतं, पण हप्त्याचं विलंब होण्याचं नेमकं एक कारण समोर येत आहे। ज्या लाडक्या बहिणींना केवायसीच्या कारणाने अपात्र करण्यात आलं होतं त्या लाडक्या बहिणींची प्रचंड नाराजी झाली होती आणि अशा लाडक्या बहिणी जवळपास 86 लाखाच्या जवळपास होत्या। तर त्या लाडक्या बहिणींना या योजनेत सामावून घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे, म्हणजेच केवायसी प्रक्रिया, दुरुस्ती प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि त्याची जी शेवटची तारीख असणार आहे ती 31 मार्च असणार आहे। त्यामुळे 31 मार्च पर्यंत जोपर्यंत केवायसी दुरुस्ती कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही। कारण ज्या लाडक्या बहिणींना लाभ मिळाला नव्हता त्या लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या, त्यामुळे त्यांना या योजनेत सामावून घेतला जाणार आहे आणि त्यानंतर सरसकट सर्व लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण होणार आहे। आणि त्यातच लाडक्या बहिणींनो आता 31 मार्च ही जवळच आलेली आहे, आजची 21 तारीख आहे। त्यामुळे तुम्ही जर अजून केवायसी दुरुस्ती केली नसेल तर लवकरात लवकर एवढं एक काम करून घ्या, त्यानंतरच सर्व लाभार्थी महिलांना फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे। त्यासोबतच एक बातमी अशी सुद्धा येत आहे की जर फेब्रुवारीच्या हप्त्याला अजून विलंब होईल, जर मार्चच्या समोर जर हप्ता येत असेल तर 2 हप्ते लाडक्या बहिणींना एकत्रितपणे दिल्या जाऊ शकते। आणि आपल्या व्हिडिओच्या मार्फत सुद्धा सरकारला अशी विनंती असणार आहे की जर हप्त्याला उशीर होत असेल तर नक्कीच लाडक्या बहिणींना 2 हप्ते हे एकत्रितपणे देण्यात यावे। आणि या हप्त्याच्या वितरणासंदर्भात जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।